नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमरावती शहरामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी इंग्लिश विषय शिकवणाऱ्या आशिष भाकरे सर यांच्या संकल्पनेतून साकारित MPSC चालता बोलता सीझन 3 चा 9वा एपिसोड मी शुभम कृष्णा गावंडे घेऊन आलेलो आहे अभिजित गुप्ता सर यांच्या दया लायब्ररीमध्ये। आमची ही संपूर्ण सिरीज स्पॉन्सर केली आहे अमरावती येथील सुप्रसिद्ध मिलिंद लाहे सर यांच्या चाणक्य फाउंडेशन आणि सुप्रसिद्ध स्वप्नील घाटोळ सर यांच्या एक्झिटिव्ह अकॅडमीने। तर चला मित्रांनो, आपण MPSC चालता बोलता सीझन 3 चा हा 9वा एपिसोड लगेच सुरू करूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमरावती शहरामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी इंग्लिश विषय शिकवणाऱ्या आशिष भाकरे सर यांच्या संकल्पनेतून साकारित MPSC चालता बोलता सीझन 3 मी शुभम कृष्णा गावंडे घेऊन आलेलो आहो अभिजित गुप्ता सर यांच्या दया लायब्ररी येथे। या सिरीजचा 9वा एपिसोड आहे। आमची ही संपूर्ण सिरीज स्पॉन्सर केली आहे अमरावती येथील सुप्रसिद्ध मिलिंद लाहे सर यांच्या चाणक्य फाउंडेशन आणि स्वप्नील घाटोळ सर यांच्या एक्झिटिव्ह अकॅडमीने। तर आमच्या दोन्ही स्पॉन्सरसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। या स्पर्धेत आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात येतील। पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर आपण अगदी बरोबर दिलं तर आपल्याला बक्षीस स्वरूपात ABC एज्युकेशन ॲपतर्फे इंग्लिश MPSC इंग्लिश PYQ कोर्स बक्षीस म्हणून मिळेल। जर आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर आमचे स्पॉन्सर स्वप्नील घाटोळ सर यांच्या एक्झिटिव्ह अकॅडमीतर्फे त्यांचा बेसिक अंकगणित हा जो कोर्स आहे तो तुम्हाला बक्षीस म्हणून मिळेल। त्यानंतर जर तुम्ही सलग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर तुम्हाला आमचे स्पॉन्सर मिलिंद लाहे सर यांच्या चाणक्य फाउंडेशनतर्फे भारतीय संविधान हा कोर्स अगदी बक्षीस म्हणून मिळेल। आणि त्याचबरोबर सगळ्यांना माहिती आहे MPSC चालता बोलताचे खास बक्षीस जे आहे ते आहे हे चांदीचं नाणं। जर तुम्ही सलग 3 प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली तर तुम्हाला मिळेल हे चांदीचं नाणं, प्रमाणपत्र आणि मेडल। तर मित्रांनो, थोडासाही वेळ न गमावता आपण आपल्या खेळाला सुरुवात करूया। तर MPSC सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे, कॉमन प्रश्न आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या विद्यापीठाने PhD प्रदान केली? ज्याला कुणाला येत असेल त्यांनी हात वर करायचा। कोलंबिया। क्या बात आहे, दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय। दादांना प्रश्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या विद्यापीठाने PhD प्रदान केली? त्याचं उत्तर आहे कोलंबिया। आणि दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे। तर दादांना मिळतं ABC एज्युकेशन ॲपतर्फे इंग्लिश ग्रामर PYQ कोर्स बक्षीस म्हणून। दादा समोर या थोडे। दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे। दादासाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। दादासाठी दुसरा प्रश्न आहे, दादा हरित क्रांती कधी झाली? ज्याला कुणाला येत असेल त्यांनी फक्त हात वर करायचा, फक्त हात वर करा, सांगू नका। ठीक आहे, धन्यवाद, अभिनंदन दादा। 1967 मध्ये नॉर्मन बोरलॉग यांनी। क्या बात आहे, दादांनी उत्तर अगदी सविस्तर दिलं आणि अगदी बरोबर दिलंय। दादांसाठी प्रश्न होता हरित क्रांती कधी झाली? दादांनी उत्तर दिलं 1967, बरोबर उत्तर आहे दादांचं। दादांना मिळतंय ABC एज्युकेशन ॲपतर्फे MPSC इंग्लिश PYQ कोर्स बक्षीस म्हणून। दादांसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। दादांसाठी दुसरा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने स्टेट ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर म्हणजे सोफा 2021 रिपोर्ट काढला? कोणत्या संस्थेने स्टेट ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर म्हणजे सोफा SOFA 2021 रिपोर्ट काढला? नाही माहिती, इकडे कोणाला माहिती आहे आणखी? हां, या दादा समोर या। क्या बात आहे, दादांनी प्रश्न होता कोणत्या संस्थेने स्टेट ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर म्हणजे सोफा 2021 हा रिपोर्ट काढला? उत्तर काय दादा? फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन। क्या बात आहे, दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय। दादांसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होत्या। टाळ्या वाजवण्यात कंजूसी नका करू मित्रांनो। दादांना मिळतंय ABC एज्युकेशन ॲपतर्फे MPSC इंग्लिश PYQ कोर्स बक्षीस म्हणून। दादा अभिनंदन। दादा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, कोणत्या 2 राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते? कोणत्या 2 राज्यात, देशातील कोणत्या 2 राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते? नाही माहिती, इकडे कोणाला माहिती आहे? 2 राज्य आहेत देशातली, गुजरात आणि आंध्र प्रदेश। क्या बात आहे, दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले। दादा समोर या। दादांसाठी प्रश्न होता कोणत्या 2 राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते? तर दादा प्रश्नाचं उत्तर काय आहे? गुजरात आणि आंध्र प्रदेश। क्या बात आहे, दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय। एक वेळा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो। दादांना मिळतंय ABC एज्युकेशन ॲपतर्फे इंग्लिश ग्रामर PYQ कोर्स बक्षीस म्हणून। दादा अभिनंदन। MPSC दादांसाठी, दादा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न,
पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं, क्या बात आहे. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न भूगोलाचा. 6% पेक्षा कमी उतार असणाऱ्या जमिनीकरिता कोणत्या प्रकारचे बांध अधिक योग्य असतात? माहिती आहे कोणाला? इकडे इकडे मागे कोणाला माहिती आहे? तर प्रश्न होता सर्वांसाठी मित्रांनो, दादांसाठी प्रश्न होता, परंतु दादांना माहिती नाही त्याचं उत्तर. तर प्रश्न असा होता की 6% पेक्षा कमी उतार असणाऱ्या जमिनीकरिता कोणत्या प्रकारचे बांध योग्य असतात? तर त्याचं उत्तर आहे समतल बांध. महत्त्वाचा प्रश्न आहे भूगोलातला आणि आलेला प्रश्न आहे हा. या कार्यक्रमाला तुम्ही एक खेळ म्हणून तर पाहाच, परंतु तुमच्यासाठी एक नवीन नवीन प्रश्न आहेत जे कधी परीक्षेला आलेले आहेत किंवा एखादा प्रश्न येऊ पण शकतो. म्हणजे 4-5 लोकांनी मिळून ते अभ्यास करून प्रश्न काढले आहे, त्याच्यामुळे तुमचं एक ज्ञानात पण या कार्यक्रमामुळे भर पडेल. तर सगळ्यांसाठी पुन्हा एक वेळा आपण कॉमन प्रश्न घेऊयात. राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? हा दादा, 25 जानेवारी. क्या बात आहे, दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादा समोर या. दादांसाठी प्रश्न होता राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? दादा उत्तर काय आहे? 25 जानेवारी. क्या बात आहे. दादांना मिळतंय ABC एज्युकेशन ॲप तर्फे इंग्लिश MPSC PYQ कोर्स बक्षीस म्हणून. दादा अभिनंदन. दादांसाठी टाळ्या नाही वाजवल्या राजू तुम्ही. सगळे नाश्ता करून आलेच असतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आता जोरदार टाळ्या होत्या दादांसाठी एक वेळा. दादा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. लुनी नदी कोणत्या राज्यातून व कोणत्या प्रदेशातून वाहते? म्हणजे त्या राज्यात तो प्रदेश आहे, त्या प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जाते आणि त्या कोणत्या राज्यातून वाहते? लुनी नदी. कच्छ नाही. राजस्थान आणि प्रदेश वाळवंटी प्रदेश. क्या बात आहे. दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादा समोर या. दादांसाठी प्रश्न होता लुनी नदी कोणत्या राज्यातून व कोणत्या प्रदेशातून वाहते? तर दादा उत्तर काय आहे? राजस्थान वाळवंटी प्रदेश. राजस्थान वाळवंटी प्रदेश. उत्तर अगदी बरोबर आहे. दादांसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. दादांना मिळतोय ABC एज्युकेशन ॲप तर्फे इंग्लिश MPSC PYQ कोर्स बक्षीस म्हणून. दादा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न घेऊन येऊया आपण. देशातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य कोणते? नाही. बाकी दुसरं कोणाला येतं इकडे? क्या बात आहे. दादांनी उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांसाठी प्रश्न होता देशातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य कोणते? दादा उत्तर काय आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र. अगदी बरोबर उत्तर आहे दादांचं. दादांना मिळत ABC एज्युकेशन ॲप तर्फे इंग्लिश MPSC PYQ कोर्स बक्षीस म्हणून. टाळ्या होऊ द्या मित्रांनो. तुम्ही टाळ्या वाजवल्या की प्रश्नाचं उत्तर देणाऱ्याला चांदीचं नाणं मिळवण्याकरता प्रोत्साहन मिळते, म्हणून तुम्ही टाळ्या कमी नका होऊ देऊ. आणि कसा आहे, फायदा तुमचाच आहे. चांदीचं नाणं जो कोणी जिंकेल तो तुम्हाला पार्टी देणारच आहे, त्याच्यामुळं तुम्ही टाळ्या कमी नका होऊ देऊ. दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. दादांचं एक वेळा अभिनंदन. दादांसाठी पुढचा प्रश्न. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. नाही. विचार करा. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो प्रश्न होता अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? त्याचं उत्तर आहे लाला लजपत राय. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? त्याचं उत्तर आहे लाला लजपत राय. तर सर्वांसाठी पुन्हा एक वेळा कॉमन प्रश्न. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? यात ज्याला येते त्यांनी कृपया हात वर करा. मराठी दिवस. मराठी दिवस नाही असं. हो तेच आहे, पण त्याच्यात आणखी मराठी कवी दिन नाही. हा या दादा इकडे. मराठी भाषा दिवस. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे कसं आहे, उत्तरामध्ये थोडंसं परफेक्शन पाहिजे होतं, त्याच्यामुळे तुमचा ते हे झालं. नाहीतर तो मराठी दिवस आहे, पण मराठी राजभाषा दिवस आहे तो. तर दादांसाठी प्रश्न होता कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? दादा त्याचं उत्तर काय आहे? मराठी राजभाषा दिवस. मराठी राजभाषा दिवस. दादांनी प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. दादांसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. दादांना मिळतं ABC एज्युकेशन ॲप तर्फे MPSC इंग्लिश PYQ कोर्स बक्षीस म्हणून. दादा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न.
कशाचा अभ्यास करता दादा? कंबाईनचा अभ्यास करता. ठीक आहे दादा, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे, त्यासाठी दादांचे अभिनंदन. दादा, दुसरा प्रश्न, आंध्र प्रदेश राज्याचे लोकनृत्य कोणते? आंध्र प्रदेश राज्याचे लोकनृत्य कोणते? त्यांचा म्हणजे फोक डान्स जो आहे तो कोणता? कोणाला येते? अगदी सोपा प्रश्न आहे. लोकनृत्य दादा कुचिपुडी म्हणताय, बरोबर आहेत का? आठवतंय का कोणाला? 100%. क्या बात आहे, दादांचा कॉन्फिडन्स अगदी बरोबर दिसतोय. दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांना मिळतंय ABC एज्युकेशन तर ॲप तर MPSCचा इंग्लिश PYQ कोर्स बक्षीस म्हणून. दादांसाठी दुसरा प्रश्न, तुर्भे येथे चालू करण्यात आलेली पहिली अणुभट्टी कोणती? कोणाला येत असेल तर फक्त मनात ठेवा, मी त्यांच्या मनापर्यंत पोहोचतो. तुर्भे येथे चालू करण्यात आलेली पहिली अणुभट्टी कोणती? अप्सरा. बरोबर आहे. क्या बात आहे, दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांना मिळतंय आमचे स्पॉन्सर स्वप्नील घाटोळ सर यांच्या एक्झिटो अकॅडमी तर्फे बेसिक अंकगणित हा कोर्स बक्षीस म्हणून. दादांनी सलग 2 प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली आहे. दादांना आता हे पटकवायचं आहे. तर दादांसाठी तिसरा प्रश्न चांदीच्या नाण्यासाठी मित्रांनो, MPSC एक वेळा दादांसाठी आणि तुमच्यासाठी टाळ्या होत्या जोरदार. दादांचा अभ्यास दांडगा दिसतोय अभ्यास. दादा आता चांदीचं ना, दादा फुल टेन्शन घेऊ नका, चांदीचं नाणं आपलंच आहे. दादा नाव काय आपलं? सुमित ढोके. दादांनी 2 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहे. तुम्हाला दिनविशेष माहीत असतील ना सगळे असे बऱ्यापैकी. तर होप सो आता दादा चांदीचं नाणं मिळवणार आहे. दादांसाठी तिसरा प्रश्न, त्यापूर्वी आपण दादांसाठी एक वेळा टाळ्या वाजवा म्हणजे दादांना कॉन्फिडन्स येईल. कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस खेळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? किंवा तारीख माहिती असेल तर तारीखही सांगू शकता तुम्ही. थांबा, कोणी उत्तर सांगू नका प्लीज. चांदीच्या नाण्यासाठी प्रश्न आहे दादांसाठी. काहीतरी करा, फोकस करा थोडं, 5 सेकंद घ्या. चांदीच्या नाण्याचा प्रश्न आहे दादा, असाच हुकवू नका. असं समजा आता फ्री निघाली, मेन्सही निघाली. मेजर ध्यानचंद. क्या बात आहे, दादांनी तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दिले. 3ही प्रश्नाची उत्तर अगदी बरोबर दिली आहे दादांनी सलग. आणि दादांचा म्हणजे दादांनी अगदी विचारपूर्वक उत्तर दिलंय. क्या बात आहे दादा, काँग्रेस दादा. दादांनी सलग 3 प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली आहे. दादांना मिळत आहे चांदीचं नाणं. सुमित सुरेशराव ढोके. दादा राहणार कुठले आपण? कोल्हापूर. गाडगेनगर अमरावती येथील अभिजित गुप्ता सर यांच्या दया लायब्ररीमधील सुमित ढोके दादांनी चांदीचं नाणं पटकावलं आहे. त्यांनी सलग 3 प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली आहे. त्यांच्यासाठी एक वेळा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. त्यांना मिळतंय चांदीचं नाणं. आमचे स्पॉन्सर मिलिंद लाहे सर यांच्या चाणक्य फाउंडेशनतर्फे भारतीय संविधान हा कोर्स, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जिथं अभ्यास करता दया लायब्ररी, त्या लायब्ररीतर्फे म्हणजे अभिजित गुप्ता सर यांच्यातर्फे 1 महिन्याचं लायब्ररीचं सबस्क्रिप्शन आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र आणि मेडल एवढं सारे बक्षीस स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. दादांसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. मी आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो की आपल्याला आता कसं वाटतंय. चांगलंच म्हणजे काय वाटतंय बा आता? चांगलंच वाटतंय. आता म्हणजे आता तुम्ही चांदीचं नाणं पटकावलंय, आता फक्त आता जॉब पटकवायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळाली का याच्यातून? मिळाली ना सर प्रेरणा. MPSC चालता बोलता या शो बद्दल काय सांगाल? हा एकदम चांगला शो आहे. चांगला शो आहे. बरं, धन्यवाद. आता मी दया लायब्ररीचे संचालक अभिजित गुप्ता सर यांना विनंती करतो. टाळ्या वाजवा सगळेजण, टाळ्या कंटिन्यू ठेवा.
भाऊंचा सत्कार होतोय. एमपीएससी एमपीएससी एमपीएससी, क्या बात आहे. टाळ्या होऊ द्या मित्रांनो. चांदीचं नाणं भेटतंय आपल्या मित्राला. चांदीचं नाणं चाणक्य फाउंडेशन तर्फे भारतीय संविधान हा कोर्स, प्रमाणपत्र तसेच मेडल आणि दया लायब्ररीच्या 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन दादांना बक्षीस स्वरूपात मिळालं आहे. दादांचे एक वेळा पुन्हा अभिनंदन. आपल्या लायब्ररीमध्ये पहिलं नाणं पटकावलं आहे सुमित दादांनी. तर आपण दुसऱ्या नाण्यासाठी शो कंटिन्यू करूया. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी एक वेळा. लोकसभेच्या सभापती यांचे वेतन व भत्ते कोणत्या निधीतून होते? ज्याला येते त्यांनी कृपया हात वर करा. या दादा. संसदीय नाही. कन्सल्टेंट निधी, संचित निधी. क्या बात आहे. दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांना मिळतंय एबीसी एज्युकेशन ॲप तर्फे एमपीएससी इंग्लिश PYQ कोर्स बक्षीस म्हणून. दादा अभिनंदन. दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादासाठी दुसरा प्रश्न घेऊन या. महात्मा फुले यांच्या कोणत्या पुस्तकाला विश्व कुटुंबाचा जाहीरनामा म्हणून ओळखले जाते? क्या बात आहे. दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांना मिळतं एक्झिटो अकॅडमी तर्फे बेसिक अंकगणित हा कोर्स बक्षीस म्हणून. तर दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. दादा आपलं नाव? मयूर श्रीरामजी गावंडे. क्या बात आहे. शुभम गावंडे, मयूर गावंडे. मयूर दादांनी दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. तर दादांसाठी आता बघूया दादा चांदीचं नाणं पटकावतात का. दया लायब्ररीमध्ये आज दुसरं नाणं जाणार. एक वेळा एमपीएससी एमपीएससी एमपीएससी. दादांसाठी तिसरा प्रश्न चांदीच्या नाण्यासाठी. कठीण नाही दादा, तुझ्यासाठी सगळं सोपं आहे. दादांसाठी तिसरा प्रश्न. नारळाच्या कोणत्या जातीत खोबऱ्यामध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते? नारळाच्या कोणत्या जातीत खोबऱ्यामध्ये तेलाचे प्रमाण अधिक असते? नाही माहिती. दादांसाठी तिसरा प्रश्न होता. नारळाच्या कोणत्या जातीत खोबऱ्यामध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक असते? तर त्याचं उत्तर आहे लक्षद्वीप ऑर्डिनरी. ही नारळाच्या खोबऱ्याची जात आहे, त्याच्यात तेलाचं प्रमाण सर्वाधिक असते. प्रश्न महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, सगळ्यांनी लक्षात असू द्या. तर सर्वांसाठी एक वेळा. तर चला मित्रांनो, सगळ्यांसाठी एक वेळा जोरदार टाळ्या होत्या तुमच्यासाठी. राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था कोठे आहे? राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था कोठे आहे? कोणाला येते? हा नाही. इकडे कोणाला येते दादा? प्रश्न होता राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे पणजी. म्हणजे उत्तर सोपं होतं, कारण तिकडं पणजी कसं समुद्र लागून आहे, तर तिथं ते सर्वांसाठी कॉमन प्रश्न आहे मित्रांनो. खाकसर हे काय आहे? खाकसर हे काय आहे? अरे यार, मुसलमानांची लढाऊ संघटना. क्या बात आहे. दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांना मिळतंय एबीसी एज्युकेशन ॲप तर्फे एमपीएससी इंग्लिश PYQ कोर्स बक्षीस म्हणून. दादांसाठी दुसरा प्रश्न. भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या गव्हर्नर जनरलचे नाव काय? कृपया कुणीही हातवर करू नका. लॉर्ड हार्डिंग दुसरा. क्या बात आहे. दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. दादांना मिळत आहे एक्झिट अकॅडमी तर्फे बेसिक अंकगणित हा कोर्स बक्षीस म्हणून. दया लायब्ररीमध्ये हे दुसरं चांदीचं नाणं जाणार का? आता बघूया. दादा आपलं नाव काय आहे? अक्षय मासुदकर. अक्षय मासुदकर. कुठल्या आहे दादा आपण? चांदूर रेल्वे. चांदूर रेल्वेचे आहेत अक्षय दादा. अक्षय दादांसाठी चांदीच्या नाण्यासाठी हा तिसरा प्रश्न घेऊन येतोय मी. भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट राज्यघटनेच्या कोणकोणत्या भागातून व्यक्त होते? मार्गदर्शक तत्त्वे. क्या बात आहे. दया लायब्ररीमध्ये दुसरं चांदीचं नाणं गेलं आहे. क्या बात आहे. दया लायब्ररीचे विद्यार्थी खरोखरच हुशार आहे. आणि मी आलो तेव्हापासून बघतोय अक्षय भाऊ प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्रत्येक प्रश्नाला हात वर करताय, परंतु त्यांना चान्स मिळाला नाही. आता त्यांना चान्स मिळाला तर त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि चांदीचं नाणं पटकावलं आहे. अक्षय दादांनी 3 प्रश्नांची सलग उत्तरं बरोबर दिली, त्यामुळे दादांना मिळतंय चांदीचं नाणं. त्याचबरोबर आमचे स्पॉन्सर
मिलिंद लाहे सर यांच्या चाणक्य फाउंडेशनतर्फे भारतीय संविधान हा कोर्स एक मेडल आणि प्रमाणपत्र बक्षीस स्वरूपात. आणि महत्त्वाचं म्हणजे अक्षयदादा ज्या लायब्ररीमध्ये अभ्यास करतात त्या लायब्ररीचे संचालक अभिजित गुप्ता सर यांच्यातर्फे दया लायब्ररीचं 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन त्यांना बक्षीस म्हणून मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे आता टाळ्या होऊ द्या अभिजित गुप्ता सर यांच्यासाठी. आणि मी अभिजित गुप्ता सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी अक्षयदादांचा सत्कार करावा. टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आता 2 नाणी भेटले आपल्या इथं. टाळ्या होऊ द्या मित्रांनो. एमपीएससी 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 क्या बात आहे. हे दुसरं नाणं पटकवलंय दया लायब्ररीतील अक्षयदादा यांनी. त्यांचा सत्कार होतोय. कृपया टाळ्या होऊ द्या मित्रांनो. तर मित्रांनो अक्षयदादांकडून आपण जाणून घेऊया त्यांना कसं वाटतंय. खूप चांगलं वाटतंय. हा प्रोग्राम खरोखरच चांगला आहे कारण की MPSCला यातून फायदाच होणार आहे. तसंही आपल्याला जनरल नॉलेज कुठून मिळत आहे तर हे कलेक्ट केलं पाहिजे आपण. बरोबर. त्यासाठी हा कार्यक्रम खूप चांगला आहे. आणि मित्रांना माझी हीच इच्छा आहे की त्यांनी या प्रोग्रामला प्रोत्साहन दिलं पाहिजे. अक्षयदादा MPSC चालता बोलता या शोबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगा. MPSC चालता बोलता हा कार्यक्रम अमरावती इथून स्टार्ट झाला असून तो एक कार्यक्रम MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याने चालू केलेला आहे. त्यासाठी आपण सर्वांनी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि मला यामुळे गर्व आहे की हा कार्यक्रम अमरावती इथून सुरू करण्यात आलेला आहे. क्या बात आहे. टाळ्या होऊ द्या एक वेळा सर्वांसाठी. मी दया लायब्ररीचे संचालक अभिजित गुप्ता सर यांच्याकडे येतो. सर काय वाटतं आपल्याला आज आपल्या लायब्ररीमधील 2 विद्यार्थ्यांनी चांदीचं नाणं पटकावलं आहे. खूप चांगलं वाटत आहे. आणि MPSC चालता बोलता हा याच्या प्रत्येक सीझनमध्ये दया लायब्ररीनं पार्टिसिपेट केला आहे. प्लस प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही बक्षीस पटकावलेलं आहे. आणि स्टार्टिंगला 1 मग सेकंड सीझनला 2 आणि यावर्षी मला अशी एक होप होती आशा होती की 2पेक्षा जास्त पण कमीत कमी माझे विद्यार्थी मित्रांनी 2 तरी पटकवले म्हणजे त्याच्यापेक्षा कमी नाही. तर या गोष्टीचा मला खरंच गर्व आहे. तर मी त्यांच्यासाठी त्यांचा आभार मानतो. त्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या परीक्षेसाठी आणि त्यांच्या अभ्यासासाठी. जे काही आमची लायब्ररीचं एकच ध्येय आहे सर की जे काही गोष्ट लागते विद्यार्थ्यांसाठी ते आम्ही एकदम फ्रिक्वेंटली त्यांना रिस्पॉन्स करून हे अवेलेबल करून देतो. काऊन जस्ट बिकॉज ऑफ की ज्या गोष्टीसाठी ते इथे आलेले आहे अमरावतीमध्ये गाडगेनगरमध्ये अभ्यासासाठी आले आहे तर त्यांचा जो टार्गेट आहे तो लवकरात लवकर ते कंप्लीट करून मग पुढे भविष्यात फ्युचरमध्ये एक चांगलं एक ऑफिसर बनून या समाजाच्या सेवेसाठी ते कार्यरत व्हावे म्हणून. आणि याचबरोबर मी खूप खूप मनापासून धन्यवाद करतो MPSC चालता बोलताची संपूर्ण टीमचं जे असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात जेणेकरून की आपली जितकीही स्टुडंट मित्रमंडळी आहे त्यांना प्रोत्साहन भेटतो आणि ते मोटिवेट राहतात. एकही सब्जेक्टचा 1 वर्ष 2 वर्ष कंटिन्युअसली अभ्यास करून कोणी कंटाळू शकतो ते स्वाभाविक आहे. पण जर मधात आपण असे एक कार्यक्रम वगैरे घेऊन त्यांना इन्स्पायर करत आहे मोटिवेट करत आहे तर या गोष्टीमुळे त्यांना इंटरनल विलिंग एक निर्माण होते. एक इच्छाशक्ती निर्माण होते की नाही आपल्यासोबत कोणीतरी आहे जो आपलाही विचार करतो आणि आपल्यासोबत समोर जातो. तर या सगळ्या गोष्टींसाठी मी आपली संपूर्ण टीमचा खूप खूप धन्यवाद करतो. धन्यवाद सर. अभिजित गुप्ता सरांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे मित्रांनो. सरांच्या बाकी लायब्ररीमध्ये पण प्रोग्राम झाले आणि सरांनी प्रत्येक लायब्ररीमध्ये 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन बक्षीस म्हणून दिलं आहे विद्यार्थ्यांना. आणि सरांची अशी इच्छा राहते की आपल्या लायब्ररीतल्या सर्वच विद्यार्थ्यांनी जरी बक्षीस मिळवलं म्हणजे सर्वच विद्यार्थी जरी पात्र ठरले तरी ते सर्व विद्यार्थ्यांना 1 महिन्याचं सबस्क्रिप्शन बक्षीस म्हणून द्यायला तयार आहेत. एवढे सर दिलदार मनाचे आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. आणि वेळ कमी असल्यामुळे आता मी आपला सर्वांची रजा घेतो.